नमस्कार मंडळी. या अळूच्या पानांच्या वड्या करायला किंवा अळूचं फदफदं, अळूची भाजी. आणि इकडे बघा काय बरं, ही कांद्याची भाजी. सरी वाफ्यावर लावलेले कांदे आणि त्यांना आलेली भाजी. पपईच्या छोट्याशाच झाडाला भरपूर आलेल्या पपया. इकडे माठाची लाल भाजी आहे, छोटी छोटी अजून ती रोपं आहेत. केळीचे कंद आम्ही पुन्हा नव्याने लावलेले आहेत, कारण या केळी इतक्या उंच झाल्यात की हे बघा. आणि तिला आता पुन्हा एकदा नव्याने लोंगरसुद्धा लागलेला आहे ना, दिसतो ना. आणि ही विलायची केळी आहे, गोड आहे खायला, अतिशय चांगली आहे, आरोग्याला पोषक आहे. म्हणून तिचेच कंद तिच्या खोडातून काढून, कारण खोडाशी खूप सारे कंद आपण बघतोय आलेले आहेतच, पण त्यांची थोडी विरळणी केली आहे. आणि हे अवकाडोचं झाड आहे बरं का. तर अशी आपल्या बागेमध्ये विविधता आहे. म्हणजे खरं तर सुरुवातीला असं वाटावं की जणू काही आपण अगदी कुठल्याशा शेतात गेलेलो आहोत, परंतु ही आहे आपल्या भक्तीची परसबाग, की जिथे आळू आहे, जिथे केळी आहे, जिथे कांदे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आम्ही लावलेल्या आहेत. आबोली आता छान फुलती आहे. रानभाजी म्हणाल तर हे बघा, हा चिचुरडा आहे. चिचुरड्याला आता छान छान फुलं आली आहेत. त्याचप्रमाणे छोटी छोटी फळंसुद्धा आलेली आहेत. हे बघा, चिचुरड्याची भाजी कमरेसाठी वगैरे वगैरे खूप चांगली असते. ते सुद्धा त्याचं ते झाड खरं तर छोटंच असतं, पण आम्ही ते वरती जाऊ दिलं आहे, तर ते कंपाऊंडपेक्षाही उंच गेलं आहे. आणि त्याला अनेक चिचुरडे आलेले होते. आता परवाच त्याची छान चटणी केली होती. आता इथे त्याची ती फुलं बघा कशी छान पांढऱ्या पांढऱ्या रंगाची मिरचीसारखी फुलं आहेत. आणि फळं अगदी वाटाण्याच्या आकारा एवढीच होतात. आणि त्या वाटाण्याच्याच आकाराची थोडी परिपक्व झाली की मग त्याची भाजी केली जाते. इथे मोगऱ्याला छान मस्त कळ्या आल्या आहेत, बघितलं ना. आणि त्या संख्येनं पण खूप साऱ्या आहेत. तर अशी ही आपली परसबाग वेगवेगळ्या फुलझाडांनी, फळभाज्यांनी, आदिवासी भागातील भाज्यांनी जशी जशी जमेल तशी तशी आम्ही ती रुजवतो आहे, वाढवतो आहे. त्याला असं हे कंपोस्ट असतंच. इकडे गांडूळ खत आहे जागोजागी. हे आपलं स्पायरल जिंजर आहे, की मधुमेहासाठी हे रोज सकाळी एक पान खाल्लं तर शुगर कमी होते. इकडे आपल्या खाऊच्या पानांचा वेल आहे. अशी जैवविविधता भक्तीच्या परसबागेमध्ये आम्ही सांभाळतो आहोत. तर मला मुख्य खरं तुम्हाला आज सांगायचं होतं की आळूला खूप सारी छान छान पानं आली आहेत आणि आता ती काढायची वेळ झाली आहे. आणि इकडे कांद्याची पातसुद्धा काढायला आलेली आहे, कारण हे खराब झालेले कांदे मी जमिनीमध्ये लावलेले होते. त्याच्यासाठी इथे सरी वाफा केला आहे आणि अगदी 10-12 दिवसामध्ये ही इतकी मोठी पानं झाली आहेत. तर सांगायचं काय की आपण आपल्याच घरातल्या ज्या काही टाकाऊ वस्तू असतात त्याच्यातून आपण आपलं आरोग्याचं असं रक्षण करू शकतो. आणि पुन्हा तितकंच विरंगुळ आहे, मातीशी रमणं आहे, मातीशी हितगुज करणं आहे, मातीशी गप्पा मारणं आहे आणि कुठेतरी काळ्या आईची सेवा करणंसुद्धा आहे. आपोआप आपलं आरोग्य चांगलं राहतं आहे. पपयांना अजून मोठं व्हायला वेळ आहे. केळीचा लोंगर पण अजून लहान आहे, परंतु दिवसांगणिक या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होतात. फक्त त्यासाठी थोडासा वेळ देत राहूया, निसर्गाच्या सानिध्यात राहूयात आणि आनंद देऊया, आनंद घेऊया.